मोरे संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो अजय, एक नावाजलेला गोलंदाज तसंच एक नावाजलेला फलंदाज. अजय या नावाने ओळख करत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गणपती बाप्पा मोरे संघाकडून. एक गाजलेला खेळाडू आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते गणपती मोरेच्या संघाकडून. अजयचा पुढील चेंडू सुरासाठी. सेमीफायनलचा सामना आहे आणि डिक्लेक्स सोबत एक धाव मिळते. संघात श्री गणेश होते एक धावेने. स्वराजच्या प्लॅटफॉर्मवर निघालेली एक धाव. पुढील चेंडू अजयचा सुरासाठी. आणि त्याच्या सर्वात 2 धावा. धावसंख्या बरोबर ते धावसंख्या होती 3. बिनबाद 3. पहिले षटकार येईल काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या होती 3. अजयचा पुढील चेंडू सुरजसाठी. पुन्हा एकदा डिक्लेक्सच्या सोबत एक धाव घेण्यात यशस्वी होते सूरज. धावसंख्येत बरोबर पडते धावसंख्या होती 4. बिनबाद 4. पाहूया अजयचा पुढील चेंडू सुरासाठी. गणपती बाप्पा मोरे संघाचा एक नावाजलेला गोलंदाज अजय. सुंदर असे प्रदर्शन पाहायला मिळाले गणपती बाप्पा मोरे संघाकडून. आणि एक धाव घेण्यात यशस्वी होते सूरज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 5. बिनबाद 5. संघामार्फत दुसरा षटक घेऊन होते विशाल. विशाल सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. एक चोरटे धाव घेण्यात यशस्वी होते सूरज. भविष्याच्या पुढे चेंडू शिवासाठी. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे गणपती. एक धाव घेण्यात यशस्वी. भविष्याचा पुढील चेंडू सूर्यासाठी आणि त्याच्यासोबत 2 धावा. वरती लाडू आहे. धावसंख्या होती ती 11. दुसऱ्या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना धावसंख्या होती ती 11. सुंदर असे क्षेत्ररक्षण अजयकडून. सर्व 2 धावा. 5,000 रुपयाचं पारितोषिक आले. आई सुद्धा एक आपल्या संघाला बळाकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय सेमीफायनल जिंकल्यामुळे. जर फायनल जिंकला तर नक्कीच 50,000 आकडा होईल. खास चेन्नईवरून आपल्याला आपल्या मंडळासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिले ते बल्लाने. बल्ला सुद्धा एक नावाजलेला प्लेअर होता परंतु आपला व्यवसायासाठी तो चेन्नईमध्ये असल्यामुळे त्याने व्हिडिओ कॉलवरती आनंद लुटलाय. अजयचा पुढील चेंडू शिवासाठी. 95 घोषित करतात आणि एक धाव. धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते ती 17. अजयचा पुढील चेंडू सुरासाठी आणि त्याच्यासोबत 2 धाव. धावसंख्येत भर पडते. पुढील चेंडू आणि सूरज बाद होतोय. युआर संघाला बसलेला पहिलाच धक्का सूरजच्या स्वरूपात. शिल्लक असताना धावसंख्या होते ते 19. अजयचा पुढील चेंडू प्रमोद साठी. 95 निर्णय सांगायचा आहे. थांबा.
पंचवाडी घोषित करतात पुढे चेंडू आणि प्रमोद वाद होतोय. संघाला बसलेला दुसरा धक्का प्रमोदच्या स्वरूपात आपल्या संघासाठी अजून एकदा फायनलचा प्रवेश करून देतोय का आणि एक धाव. आणि त्याच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 23. संघाचा संदेश सिद्धेश आणि टॅपच्या स्वरूपात 2 धाव घेण्यात यशस्वी होते ओंकार. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या होते ती 25. पाहूया सिद्धेशचा पुढील चेंडू ओंकारसाठी चौथी धाव घेण्यात यशस्वी होतोय ओंकार. सिद्धीचा पुढे चेंडू शिवमसाठी. शिवम आपल्या संघासाठी काय करतोय. 95 घोषित करतात. धावसंख्येत बल पडते. धावसंख्या होते ती 29. शेवटच्या षटकातील काय चेंडू शिल्लक. सिद्धीचा पुढे चेंडू असणार आहे शिवमसाठी. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्येत बल पडते. धावसंख्या होते 31. 31 सिद्धीचा पुढे चेंडू आणि चौथी धाव घेण्यात यशस्वी होते शुभम. पुढे चेंडू ओंकारसाठी सिद्धीचा. पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात 2 धावा. शेवटच्या षटकातील काही शिल्लक असताना धावसंख्या होती 34. पुन्हा एकदा टॅचच्या सोबत 2 धावा. 4 षटकांच्या समांतर संघ गोलंदाजी मार्फत सूरज मारा करेल भाई आला. सूरजचा पहिला चेंडू पाहूया. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय ते विहार देवाडी संघानं वरपेवाडी संघासमोर. आणि 1 धाव. एका धाव्याने संघाचा श्रीगणेशा करतोय तो भाई. आता मात्र स्ट्राईकला आहे तो विशाल. आणि हा 9 चेंडू. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 2. बिनबाद 2. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होती ती 3. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते वरपेवाडी संघाकडून. धावसंख्या पोहोचते ती 4. आणि हा गणपती बाप्पा संघाला बसलेला पहिलाच धक्का बाईच्या स्वरूपात. ते सरप्राईज गिफ्ट बघण्यासाठी आपण कुठेही जाऊ नये याची सर्वांना विनंती असणार आहे. पहिल्या षटक प्रगती असताना संघाची धावसंख्या होती ती 5. सुंदर असा फटका मारला होता परंतु तितकंच सुंदरचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते विहार देवाडी संघाकडून. आणि 1 षटकांच्या समाप्तीनंतर वरपेवाडी संघाची धावसंख्या होती ती 6. दुसऱ्या षटक म्हणाला तर शुभम. स्ट्राईकला तो विशाल. शुभम मारा करेल विचारायला पाहूया. आणि हा खणखणीत फटका मारला होता परंतु सुंदरचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिरावलेली 6 वर. जिंकल्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 7. काय आणि हा 9 चेंडू. आणि फलंदाज धावबाद होतोय. हो पण तुम्ही भाग घेऊ ना.
सुंदर असा फटका, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव, एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 9. दुसरं षटक प्रगती पथावर असताना वरचवाडी संघाची धावसंख्या होती ती 9. पुन्हा एकदा एक धाव, धावसंख्या होती 10. दोन षटकाच्या समाप्तीनंतर वरचवाडी संघाची धावसंख्या होती 11 व येथे दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक होणार तो सूरज. ते आपल्याला पण देत नाहीत ना. स्वतःच्या गोलंदाजीवर सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद होतोय. आणि हा खणखणीत सनसनीत चौकार, शिवछत्रपतींचा छावा आणि या 4 धावा, या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 15. धावसंख्या स्थिरावलेली 15 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एकच चौकार आहे म्हणजे. किती हातामध्ये. धावसंख्या होती ती 15. 4 मारून जाणार नाही. आणि हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक आणि हा खणखणीत सनसनीत चौकार. अपती फलंदाजीचं कौशल्य पाहायला मिळते ते वरपेवाडी संघाकडून. धावसंख्या होते ते 19. जाऊन ये घरात. आणि हा निर्धाव चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 19. धावसंख्या होती ती 19. अजूनही जिंकण्यासाठी वरचवाडी संघाला 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 18 धावा तरी ओरडणारे हेच असतात आणि तुम्ही जिंकलात तरी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसणारे हेच आहेत. त्यामुळे एकमेकां खेळाडूंचा आदर करा आणि सन्मानाने खेळा, तरच ग्रामीण प्रीमियर लीग ही यशस्वी होईल. आणि एक धाव. 5 चेंडू आणि 17 धावा. आणि हा 9 चेंडू. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. पाच चेंडू आणि 16 धावा. सुंदर असा फटका मारला होता, परंतु तितकं तसं सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते विहार धुळवाडी संघाकडून. धावसंख्या होते ते 22. आणि एक धाव. धावसंख्या होती ती 23. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 चेंडू आणि 14 धावा.
आता मात्र सामना विहार देवळवाडी संघाकडे झुकताना आणि विहार देवळवाडी हा संघ विजय होतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. विजय तसेच पराभूत संघाचे